नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी संदर्भातले एक डिटेलमध्ये आणि महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी होण्याची एक मोठी शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, याचबरोबर याच्या अगोदर कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या, याचबरोबर त्या कर्जमाफी योजनेचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गतच्या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, कशी मिळणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती, याचबरोबर 2014 ते 2024 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे, ती सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केलेली आहे। यात सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत ते जवळपास 354 कोटी रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना सुद्धा आता नव्या स्वरूपामध्ये राबवण्यात येणार असून 2019 ते 2023 या काळातल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। विविध जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे कर्जमाफीचं सध्या जे काही निवडणुकीपूर्वीचं जे काही कर्जमाफीचं कार्ड आहे ते सरकार 100% वापरणार आहे, खेळी करणार आहे। याच्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। तर मित्रांनो, सर्वप्रथम राबवण्यात आलेली कर्जमाफी योजना 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना चालू केली आणि कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून चालू करण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होईल अशी घोषणा झाली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास 32 ते 33 लाख शेतकऱ्यांचं कर्ज 1.5 लाखापर्यंत माफ झालं। परंतु त्याच कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत अद्यापही 6.5 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत। ते पात्र असून सुद्धा त्यांच्या पावत्या निघून त्यांचे आधार प्रमाणीकरण करून सुद्धा त्यांचे पैसे सरकारकडे थकीत आहेत। जवळपास त्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6.5 कोटी रुपये सरकारकडे कर्जमाफीच्या स्वरूपामध्ये थकीत आहेत। आणि मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर 1.5 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची संपूर्ण कामं सुद्धा झाली, परंतु अद्यापही ते पैसे बाकी आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ती कर्जमाफी 100% होईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दुसरी कर्जमाफी योजना 2019 ला सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जवळपास त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली आणि याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं। जवळपास 85% शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ झालं, परंतु अद्यापही 15% शेतकऱ्यांचं कर्ज त्या योजनेच्या माध्यमातून पात्र असून सुद्धा त्यांच्या पावत्या निघून आधार प्रमाणीकरण करून सुद्धा 15% शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापही माफ होणं बाकी। जवळपास 864 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणं बाकी। याचं कारण म्हणजे सरकार 2022 ला सरकार पुन्हा बदललं, महायुती सरकारचं सरकार आलं, त्यामुळे किंवा कोरोना काळामध्ये त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही। त्यामुळे 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे, परंतु सरकार बदलल्याच्या नंतर सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास 7,350 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। कारण की जे काही रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आल्यामुळे रविकांत तुपकर साहेबांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांची बैठक झाली आणि या बैठकीसंदर्भात अगोदरच्या कर्जमाफी योजनेवर चर्चा झाली। ती कर्जमाफी आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी देऊ अशी सकारात्मक चर्चा झाली। तर मित्रांनो, आता नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की मित्रांनो
जवळपास 2014 ते 2023 या काळातल्या भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापही थकीत आहे, भरपूर थकीत आहे. 5-6 लाख किंवा 8 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आता 2014 ते 2019 पर्यंतच्या काळातल्या 2 कर्जमाफी योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली आणि ती काही राहिलेली आहे ती सुद्धा होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी. परंतु 2019 नंतर सुद्धा कोणतीही कर्जमाफी योजना राबवण्यात आली नाही. त्यामुळे 2019 नंतर आपण जर पाहिलं तर 2019ला अतिवृष्टी, 2020ला अतिवृष्टी, 2021ला सुद्धा अतिवृष्टी, 2022ला सुद्धा अतिवृष्टी झाली. याचबरोबर 2023ला म्हणजे गेल्या वर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये मंजूर झाली, विविध तालुक्यामध्ये जाहीर झाली, त्या शेतकऱ्यांना भेटली आणि राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला किंवा केंद्रीय पथकाने सुद्धा दुष्काळ असल्याची कबुली महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता दुष्काळ असल्यामुळे 2019 ते 2023 या काळामधल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणं एक आवश्यक आहे. त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते. कारण की मित्रांनो, दोन महिन्यापूर्वी राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेबांच्या माध्यमातून एक मीडियासमोर एक स्टेटमेंट करण्यात आलं आणि ते स्टेटमेंट म्हणजे राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी त्यांनी घोषणा केली. आणि सरकार तशा तयारीमध्ये सुद्धा आहे. वित्त विभाग असेल किंवा याचबरोबर महसूल विभाग असेल किंवा महायुती असेल यांच्या माध्यमातून डाटा गोळा करण्याचं काम, कर्जमाफीचा जे काही डाटा आहे तो गोळा करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. कारण की सरकारला जाणून घ्यायचं आहे की सध्या महाराष्ट्रातील किती शेतकरी आहेत थकीत कर्जदार शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांवर किती कोटींचं कर्ज आहे, जेणेकरून सरकारला आकडा जर कळाला तेवढं जर निधी सरकारकडे असेल तर सरकार ते कर्जमाफी करू शकते. आणि 100% गॅरंटी आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी ही कर्जमाफी होऊ शकते. कारण की जाता जाता हे सरकार तोही निर्णय घेऊ शकतो. कारण की आता सध्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे महायुती सरकार निर्णयाचा धडाका लावत आहे, GRचा सुद्धा धडाका लावत आहे. आपण जर पाहिलं तर 30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या हिताचे 3 निर्णय घेतले, ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 5व्या हप्त्याचा GR काढलेला आहे, वितरित होणार आहे 5 तारखेला, म्हणजे उद्या वितरित होणार आहे. याचबरोबर खरीप हंगाम 2023च्या पिकमाचा GR काढलेला आहे. 2024च्या 25% अग्रिमचा सुद्धा GR काढलेला, एका दिवशी 3 GR काढलेला आहे. आणि शेवटी सरकारची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा कर्जमाफीचा सुद्धा सरकार GR काढू शकते, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते. तर मित्रांनो, असं जर झालं तर 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते. आणि ही सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे. त्यामुळे कर्जमाफी होण्याची 90% शक्यता आहे. कारण की मित्रांनो, आता हे सरकार जर नाही आलं किंवा महाविकास आघाडीवाले म्हणत आहे, त्यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की जर महाविकास आघाडी सरकार जर महाराष्ट्राच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारचा जर राज्याला मुख्यमंत्री लाभला तर पहिली जर कोणती फाईलवर सही असेल तर त्या फाईलवर सही असेल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर पहिली सही महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्याची असेल. त्यामुळे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा या चालू सरकारने जर कर्जमाफी केली तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकते असं या सरकारला वाटतंय. त्यामुळे ही जर कर्जमाफी जर झाली तर 100% शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, जर ही जर कर्जमाफी झाली तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये चालू करून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येईल. परंतु जे शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांनाच मात्र कर्जमाफी दिली जाईल. परंतु मित्रांनो, तुम्ही जर अद्यापही जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तर थोडी वाट बघा, कर्ज भरायची घाई करू नका. किंवा बँक जर म्हणत असेल तर आम्ही तुमचं जे काही कर्ज आहे तुम्हाला 10% वाढून देऊ, 20% वाढून देऊन त्या भानगडीमध्ये पडू नका. कारण की तुमची कर्जमाफी जर तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकणार नाही. तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी व्हाल आणि तुम्ही जर नियमित जर झाले तर 5-50 हजार रुपये देऊन तुमची सरकार बळवण करेल. त्यामुळे सध्याच कर्ज भरू नका, निवडणुका होऊ द्या. निवडणुकीचं 100% एक शक्यता आहे कर्जमाफी होण्याची. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.